राज्यामध्ये पेटलेला मराठी अमराठी वाद आता थेट पांडुरंगाच्या दारात पोहोचलाय आणि याला निमित्त ठरलंय ते एका भाविकानं केलेल्या आरोपांचं। हिंदी भाषेतून विठ्ठलाची पूजा होत असल्याचा दावा केल्यानंतर मनसेनं सुद्धा या सगळ्या वादामध्ये उडी घेतली आहे आणि पंढरपुरात भाषेचं राजकारण पेटलंय। त्या संदर्भातला हा सविस्तर वृत्तांत बघूया। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मराठीवर संकट। हिंदीतून पूजा, मराठी भाविकाचा अपमान। राजकीय वादाला तोंड फुटलं। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पूजेवरून आता मराठी अमराठी वाद चर्चेत आलाय। एका भाविकानं पंढरपुरात हिंदीतून पूजा झाल्याचा दावा केला आणि त्यानंतरच महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या मंदिरात मराठीचा मुद्दा पेटला। राहुल सातपुते या भाविकानं एक्सपोस्टमधून आरोप केलेत। मी आणि माझे कुटुंब 9 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता समितीच्या तुकाराम भवनात आयोजित तुलसी अर्चन पूजेसाठी उपस्थित होतो। पूजेच्या प्रारंभी सूचना मराठीतनं दिल्या जात होत्या, पण उपस्थित असलेल्या साधारण 30-35 कुटुंबांपैकी फक्त एका कुटुंबाला मराठी समजत नसल्यामुळे संपूर्ण पूजा तत्काळ हिंदी भाषेत घेण्यात आली। मी नम्रपणे मांडणी केली की आपण महाराष्ट्रात आहोत, महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे आणि आमच्या कुटुंबाला हिंदी समजत नाही, त्यामुळे कृपया मराठीत सूचना द्याव्यात। पण यावर मला माईकवरून गुरुजींनी सार्वजनिकरित्या या माणसाचा काय विषय आहे अशा शब्दात अप्रत्यक्षपणे दोषी ठरवलं। नंतर सिक्युरिटी आणि समितीचे प्रतिनिधी यांनी पूजा मराठीमध्ये होईल असं मला आश्वासन दिलं। तरीही गुरुजींनी जाहीरपणे पूजा मराठी सुरू करण्यास नकार दिला। परिणामी संपूर्ण पूजा हिंदीत झाली आणि आम्हाला पूजा आणि संबंधित सूचना समजण्यास अडचण आली। राहुल सातपुते यांनी केलेल्या आरोपांवर मंदिर समितीनं उत्तर दिलंय। हिंदी मराठीचा वाद नसून विठ्ठलाची पूजा ही संस्कृतमधून होते असं सांगण्यात आलंय। जी आता तक्रार प्राप्त झालेली आहे 9 ऑगस्ट रोजी हिंदीतून पूजा घातल्याची जी तक्रार आहे, तर हिंदीतून कुठलीही पूजा होत नाही। पूजा ह्या सर्व मराठी आणि संस्कृत या भाषेतूनच होतात, परंतु फक्त जी माहिती सांगितली जाते ती प्राधान्याने मराठी आणि त्यानंतर जर समजलं नाही कुणाला, परभाषिक परप्रांतीय जर भाविक असतील तर त्यांना हिंदी भाषेतून आपण त्या ठिकाणी माहिती सांगत असतो। विठ्ठलाच्या दारात हिंदी मराठीचा वाद पोहोचल्यानंतर मनसेनेही या वादात उडी घेतली आहे। मंदिराच्या अधिकाऱ्यांना भेटून मनसे नेत्यांनी मराठी सक्तीची आग्रही मागणी केली आहे। 35 कुटुंब त्या ठिकाणी त्या पूजेला बसले असताना त्यातली 34 कुटुंब मराठी होती, तरी देखील संबंधित पुजाऱ्याने संपूर्ण पूजा ही हिंदीतून सांगितली। मस्तवाला त्यांनी त्या ठिकाणी मस्ती करून त्यांनी मराठी माणसाचा त्या ठिकाणी अपमान केलाय आणि हा सर्व प्रकार येत्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर देखील घालणार आहे आणि या 2 दिवसामध्ये त्या पुजाऱ्याला मंदिर समितीने जर बाजूला नाही केलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी आम्हाला मंदिर समितीच्या विरोधात तीव्र आंदोलन करावं लागेल। महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या मंदिरात मराठी भाषेचा अनादर झाल्याचा आरोप झाल्यानंतर आता या वादाची पुढची दिशा काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अखेरीस प्रश्न हा केवळ भाषेचा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे। पांडुरंगाच्या दारी मराठीला खरंच दुय्यम स्थान मिळू शकतं का, हाच खरा प्रश्न आहे। पंढरपूरहून माऊली डांगेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।